तर नमस्कार मित्रांनो, आजची एडिटिंग आपण CapCut ॲपने करणार आहोत। तर CapCut ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे। टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊन आपलं CapCut ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर आपल्याला एक सुपर VPN लागणार आहे। सुपर VPN आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे। कनेक्ट केल्यानंतर आता आपल्याला CapCut ॲप ओपन करायचं आहे। CapCut ॲप ओपन केल्यानंतर आता तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळणार आहे। तर आता तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आता बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा आहे। बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर अशा प्रकारचा दिसणार आहे बीटमार्कचा व्हिडिओ। तर आता आपल्याला कट मारायचे आहेत। कट मारण्यासाठी इथे पहिली बीट आहे, तर इथे दुसरी सुरू झालेली आहे, तर इथे स्पीडवरती क्लिक करून कट मारायचा आहे। आणि इथे तिसरी कुठे आहे मित्रांनो, इथे तिसरी आहे, इथे कट मारायचा आहे। आणि इथे चौथी आहे। अशा प्रकारचे कट मारून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारचे कट मारून घेतल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, तर आता मी काय इथे आपल्याला पहिले ह्याच्यावरती बीट मार्कवरती क्लिक करायचं आहे। तर ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे एक आपल्याला रिप्लेसचा ऑप्शन बघायला मिळणार आहे। तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो फोटोजवर जायचं आहे आणि एक फोटो अशा प्रकारचा ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारचा फोटो ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा फोटो ॲड करायचा आहे। आणि बघू शकता अशा प्रकारचा आपल्याला डबल फोटो अशा प्रकारचे ॲड करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारचे फोटो ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला इफेक्ट ॲड करायचे आहेत। तर आधी आपण सॉन्ग लावून घेऊन आणि पुन्हा इफेक्ट लावू। तर आपल्याला सॉन्ग लावण्यासाठी ऑडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे। एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर बीटमार्कचा व्हिडिओ इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। बीटमार्कचा व्हिडिओ इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बघू शकता आपली सॉन्ग जी आहे ती अपलोड झालेली आहे। आणि बघू शकता आता आपल्याला काय करायचं, इफेक्ट लावायचे। इफेक्ट लावण्यासाठी इफेक्टवरती जाऊन व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर तर आता आपल्याला ओपनिंग क्लोइंगवरती आल्यानंतर हॅलो ब्लर नावाचं इफेक्ट अप्लाय करायचं आहे। इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आपल्याला हे जो आहे ना 3 पार्ट लॉक ठेवायचं आहे मित्रांनो। अशा प्रकारचं 3 पार्ट लॉक ठेवायचं आहे। 3 पार्ट लॉक ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, तर आता आपल्याला ओव्हरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे। आणि आपली PNG जी आहे आपल्याला ॲड करून घ्यायची आहे। तर आता मी PNG अशा प्रकारची इथे लावून घेतो। तर अशा प्रकारची PNG लावून घेतल्यानंतर अशा प्रकारचं इथे दिसणार आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपण इफेक्ट लावलेला होता त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथे एक ऑप्शन बघायला मिळणार आहे। तर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲड ऑल व्हिडिओजवरती क्लिक करायचं आहे। आणि बघू शकता आपलं अशा प्रकारचं PNG डार्क होत आहे। तर आता आपल्याला लावायचं आहे ॲनिमेशन। लास्टच्या 2 लेयरवरती येऊन आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे। बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर ट्रेंडिंगवरती आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे। तर ट्रेंडिंगवरती दुसऱ्या नंबरला आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे, ती आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर त्याची साईज आपल्याला एक पार्ट लॉक ठेवायची आहे। आणि एक पार्ट लॉक ठेवल्यानंतर हे कॉपी करायचं आहे। हे कॉपी केल्यानंतर हे आपल्याला इथे आणायचं आहे। इथे आणल्यानंतर इथे अशा प्रकारचं ठेवायचं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, इथे एक इफेक्ट लावायचं आहे। इफेक्ट लावण्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, नाईट क्लबवरती आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे। तर नाईट क्लबवरती गेल्यानंतर तर तुम्हाला स्पीड फ्लेकर नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे। त्याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे आणि ते ॲड करून घ्यायचं आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ते आपल्याला इथे बसवून घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारचा। तर अशा प्रकारचा इथे बसवून घेतल्यानंतर आता आपल्याला हे काय करायचं आहे मित्रांनो, अशा प्रकारचा बसवून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपला व्हिडिओ अशा प्रकारचा तयार झालेला आहे। तर आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे मित्रांनो। आता काय करायचं आहे, आपल्याला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे। तर तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ बनवू शकता, आपल्या स्टेटसला लावू शकता। भेटूया दुसऱ्या व्हिडिओ। जय हिंद, जय महाराष्ट्र।